नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. हा व्हिडिओ खूप दिवसांचा बनलेला होता, पण मध्येच जेव्हा माझे ॲप डिलीट कराव्या लागल्या मला बऱ्याचशा, ते हा व्हिडिओ त्याच्याबरोबर डिलीट झाला. हा व्हिडिओ पूर्ण तयार करून हायस्कोर करून मी ठेवलेला होता, पण तो कन्वर्टिंग होत नव्हता. मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता, कारण हे जे कस्टमर आहे ते आपल्याकडे आपल्या चॅनलच्याद्वारे आलेले होते. चॅनलच्यामुळे आपल्यापर्यंतही पोहोचलेलं कस्टमर होतं आणि खूप लांबचं होतं, म्हणून हा व्हिडिओ माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कुटुंब होतं आणि शेतकरी मुलगा इथे आपल्याकडे आलेला होता. आणि याच्याविषयी सांगायचं म्हटलं असं तर यांचाही घरी एक बिझनेस आहे, सेट बिझनेस आहे, पण आता हे फार्मिंगच्या क्षेत्रात उतरलेले आहे. यांना खूप आवड आहे पोल्ट्री फार्मची, आणि म्हणून यांनी जे आहेत इथे आपल्याकडे जे आहेत फोन करून यांनी अंडे जे पोल्ट्री फार्म नवले पोल्ट्री फार्ममधनं अंड्यांची ऑर्डर केली होते. पण झालं असं होतं की ज्यावेळी मी नंबर माझे आणि माझ्या मिस्टर आमच्या दोघांचेही नंबर मी ते चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जेव्हा माझा प्रयत्न होता, तर ते बरेचसे नंबर पोहोचलेले आहेत. तर काही नंबर विनाकारण फोनचे असतात, कारण ज्यांना काही घ्यायचं तर नसतं, पण उगाच चौकशी वगैरे करत असतात. आणि काही तर असे आहेत की जे म्हणतात की तुम्ही आता सध्या आमच्याकडून अंडे विकत घ्या आणि मग घेणार असाल तर आम्ही आत्ता पोल्ट्री टाकतो. तर हे असले मला फोन येत असतात, तर त्यामुळे मी जास्त आता लक्ष देत नाही आहे फोनकडं. आणि आता मी पुन्हा माझ्या पोल्ट्रीच्या कामाला इथे सुरुवात केलेली आहे. आणि मी खूप वेळोवेळी सांगत असते की दिवसभर मला खूप फोन येतात, पण मी बऱ्याच जणांचे फोन उचलू शकत नाही. तर त्यामुळे मी सांगेल की जर मी फोन नाही उचलला आणि खरंच तुमचं कामच असेल महत्त्वाचं, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकत जा, म्हणजे व्हॉट्सअपच्या मेसेजला मी नक्की रिप्लाय करते. आणि मला असे मेसेज येतात व्हॉट्सअपचे की ताई आम्हाला हेल्प पाहिजे, आम्हाला असं पाहिजे, आम्हाला अशा पद्धतीने मदत पाहिजे, तर इतके मेसेज येतात. आणि दिवसातून फोन पण बरेच येत असतात, तर फोन तर मी उचलत नाही आहे, कारण फोनपर्यंत मी पोचतच नाही आहे. पण व्हॉट्सअप मी दिवसभर म्हटलं तरी जेव्हा वेळ असतो तेव्हा मी पहिलं व्हॉट्सअप ओपन करते. तर कुठली ॲप मी सगळ्यात जास्त वापरत असेल तर ती व्हॉट्सअपची ॲप आहे. यूट्यूबसुद्धा मी जास्त करून वापरत नाही आहे. खूप कमी व्हिडिओ मला बघायला वेळ मिळतो, किंवा मला खूप आवडतं तर ते यूट्यूबच आवडतं, पण तोही मला बघायला वेळ मिळत नाही आहे. आणि पहिलं मी ज्यावेळी माझ्याकडे काम कमी असायचं तर मला वेळ असायचा, पण आता कामात वेळ जात असल्यामुळे मला असं फोनवरती जास्त वेळ मिळत नाही आहे. की एकतर कोणी फ्री असलं तर मी कोणाला तरी फोन करून मी बोलत असते आणि माझा अर्धा पाऊण तास मी तसा काढत असते. पण मग अनोळखी जे असतात, ते आपले जे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत हे अनोळखी आहेत, ते आपल्याला जरी ओळखत असेल तर मी प्रत्येक सबस्क्रायबरला ओळखत नाही आहे. तर त्यामुळे मी त्यांना ते सांगू इच्छिते की तुम्हाला जर काही पाहिजे असेल, अंड्यांचं पाहिजे असेल, कोंबडे पिल्लं पाहिजे असले ना, तर आता आपल्याकडे पिल्लं अवेलेबल आहेत, तर पिल्लं पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि मशीनला अंडे पण लावलेले आहेत, त्याची पण आता पिल्लं लवकरच निघतील. तर बुकिंग आपली चालू झालेली आहे नवली पोल्ट्री फार्मवरती पिल्लांची बुकिंग. तर तो व्हिडिओ आपण नेक्स्ट म्हणजे हा व्हिडिओबरोबर मी तो व्हिडिओ घेत नाही आहे, कारण काय होतं की आता महत्त्वाचं म्हणजे बोलायचं आहे, तर मला ह्या भाऊंविषयी बोलायचं आहे. तर हे आहेत येवल्याचे आकाश बतासे यांचे नाव आहे. आणि हा व्हिडिओ आता माझा तोंडपाठ झालेला आहे. जवळजवळ मी इतक्या वेळा याच्यावरती व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि व्हिडिओ मला टाकता आलेला नाही आहे. तर यांना असा फोन असा आला होता की माझ्या मिस्टरांना की अंडे ठेवायचे आहेत म्हणून. आणि मला असं वाटलं की माझ्या मिस्टरांचे, कारण कोपरगाव साईडला त्यांचे खूप फ्रेंड सर्कल आहे, तर तिकडनं कुठंतरी कोणीतरी असेल आणि त्यांना अंडे न्यायचे असेल. तर असं जे आहे बऱ्याचदा असं झालेलं आहे की मला वाटतं की कुणीतरी पाहुणे असतील, कुणी फ्रेंड सर्कलमधले असेल आणि त्यांना अंडे पाहिजे असेल. तर मला माहिती नव्हतं की हे आपलं फार्मवर आलेले आहेत, हे सबस्क्रायबर आहेत म्हणून. ते जेव्हा मला म्हटले की 2-3 दिवसापूर्वी की अंडे ठेवायचे आहेत आणि कुणाला तरी अंडे घेऊन जायचे आहेत, मग मी 3 ते 4 दिवसांचे अंडे जे आहेत हॅचिंग मशीनला अंडे ठेवायचे म्हटल्यानंतर मी खूप काळजीपूर्वक अंडे ठेवते फ्रेंड्स. कारण मला वाटतं की कुणालाही आणि फ्रेश अंडे असतात आपल्याकडचे एकदम, म्हणजे पोल्ट्रीमधले 3-4 दिवसाचेच अंडे आहेत. बाहेरून आपण अंडे वगैरे विकत घेत नाही आहे. खूप लोकांचं असं पण आहे की अंडे जे आहेत ना, तर कोणी जास्त चांगले देत नाही आहे. आणि यांचा पण असा प्रश्न होता, यांचं पण असं होतं की मागच्या वेळी यांनी ज्यांच्या मशीनमध्ये जे अंडे ठेवलेत ते जास्त खराब निघले, पण ते आपल्या फार्मवरचे नव्हते, तर ते त्यांनी खूप ठिकाणावरून गोळा केलेले होते. तर असं होत असतं. आणि जेव्हा तुम्ही कुणाकडून अंडे घेऊन जातात, कुणाकडून 10 मिळतात, कुणाकडून 20 मिळतात, तर अशा हॅचिंग मशीनला अशा ठिकाणचे अंडे तुम्ही घेऊ नका. तुम्ही आमच्या फार्मवरूनच अंडे घेऊन जा असं मला म्हणायचं नाही आहे. तुम्ही कुठल्याही फार्मवरती जरी जाणार असेल तर त्यांना म्हणजे आश्वासन त्यांना म्हणजे तुम्ही असं सांगाच की आम्हाला फ्रेश आणि पिल्लं निघेल असे अंडे पाहिजेत आणि आम्हाला ताजे अंडे पाहिजेत. 3-4 दिवसापर्यंतचे अंडे असेल ना, तर ते तुम्ही घ्या. त्याच्यापेक्षा जास्त 5 दिवसापर्यंत घेऊ शकतात, पण तिथून 5 दिवसाचे पण शक्यतो आम्ही ठेवतच नाही आहे. आम्ही 4 दिवसापर्यंतचे अंडे ठेवतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही बोलून घ्या पोल्ट्री फार्मवाल्यांशी. आणि एकदा की अंडे आपण घेऊन गेलो आणि अंडे घेतल्यानंतर पिल्लं नाही निघलं, तर त्याला जबाबदार पोल्ट्री फार्मवाला अजिबात जबाबदारी घेणार नाही आहे. असंही होतं. तर त्यापेक्षा तुम्ही सुरुवातीला अगोदर सांगा की तुम्हाला हॅचिंगसाठी अंडे पाहिजे आहेत आणि
आम्हाला 4 दिवसांची फ्रेश असेल तरच द्या, किंबहुना आमचं नुकसान खूप जास्त होईल, तर असं पटवून सांगा, म्हणजे समोरचं पण समजतं. कारण खूप सगळेजण सारखे नसतात. आता ज्यांच्याकडे 10-20 अंडे आहेत ना, तर ते त्यांना प्रत्येकालाच अंडे सेल करायचे असतात, त्याच्यामुळे ते देऊन टाकतात. आणि आपण म्हणतो की कोंबडी बसवायची आहे, कधी कधी कुणाकडे आता ह्या सीझनमध्ये तर अंडे जे आहेत ना फ्रेशच मिळणार आहे तुम्हाला, कुठूनही घ्या, कारण थंडीचा सीझन आहे. माझ्याकडे स्वतः मी हॅचिंगसाठी अंडे दिले ना, जेव्हा मी ह्या भाऊंना अंडे दिले तर माझ्या आसपासचे जेवढे कस्टमर आहेत ते त्यावेळेस रिटर्न गेले, तर तेही मला बरोबर वाटलं नाही आहे. कारण जे कस्टमर आहेत ना ते दुसरीकडे जातात मग, तर एकदाच एवढे सगळे अंडे द्यायला पण मला म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं की नव्हतं आपण असं एवढं लांबची ऑर्डर जी घेतली आहे ती चूक तर नाही केली ना. कारण जवळचे जे कस्टमर आहेत म्हणजे रोजचे जे येतात 30-40 50 असे कस्टमर जे आहेत ते मागं गेलेत, आणि यांना मी जे 4 दिवसाचे अंडे ठेवले होते. पण म्हटलं की आपण स्वतःच सांगितलेलं आहे की अंडे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, असं करा तसं करा, नाही आपण नाही कसं म्हणायचं, असे विचार जे आहेत ना हे नक्की डोक्यामध्ये फिरत असतात. कारण अंड्यांची संख्या माझी पोल्ट्री फार्ममध्ये आता तुम्हाला सांगते की 300-350 कोंबड्यांमध्ये फक्त 70 एक अंडे 80 अंडे असा आकडा असेल, कमी जास्तच होत असतो. असं ॲक्युरेट 150 एक आकडा जेव्हा मध्ये निघायचा तेवढा तर आत्तापर्यंत पुन्हा हायेस्ट आलेला नाही आहे. मग त्याच्यामुळे काय झालं आहे की थोडेसे अंड्यांची संख्या वाढल्यानंतर काहीच वाटत नाही आहे, आपण व्यवस्थित समोरच्याला पण देऊ शकतो. आणि आपल्याला इथे हॅचिंगसाठी आता हे बघा, तर त्यांचंही एक हॅचिंग मशीन त्यांनी घेतलेलं आहे. मग त्यांना मशीन बघायचं होतं तर त्यांना मशीनही दाखवण्यात आलं इथं की अशा पद्धतीने मशीन आहे. तर त्यांनी मशीन बघितलं आणि त्यांनी त्यांच्या पण मशीनबद्दल इथे माहिती सांगितली. तर नेक्स्ट टाईम मी त्यांना नक्की रिक्वेस्ट करेल की त्यांचं जे पिल्लांचं आपल्याकडनं जे अंडे घेऊन गेलेले आहेत तर ते पिल्लं कसे निघले आहेत काय ते व्हिडिओ नक्की आपल्याला देतील. तर त्याविषयी त्यांच्याशी मी तसं बोलणंही केलेलं आहे की कारण समोरच्यांनाही समजलं पाहिजे ना की जेव्हा आपलं शेतकरी लोक पण इथे हे हॅचिंगचं जे छोटंफार काम सुरू करू शकतात. आणि आमचं जे काम आहे तर हे आम्ही खूप दिवसांचं थांबवलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की आमच्याकडे ऑर्डर भरपूर होत्या पण आमच्याकडे अंडे नव्हते, आणि दुसरीकडून अंडे आणणं आम्हाला म्हणजे मला असं वाटायचं की दुसरीकडून अंडे आणल्यानंतर पिल्लं नाही निघले तर मला तर अंडं ते सेल करायचं, म्हणजे मला विकत घ्यायचं आहे, मला सेल करायचं नाही. पण मग मी जर खरेदीदार झाले आणि अंडे खराब निघले तर माझ्यासाठी ते खूप मोठं 2-3 हजाराचं नुकसान मला करून घ्यायचं नव्हतं. आणि अंडे जर मला पूर्णतः विकत आणायचे तर मला खूप मोठे रकमेने अंडे आणावं लागणार होते. मग मी म्हटलं की थोडंसं थांबून घेऊया, आणि आता मी थांबून पुन्हा स्टार्टअप केलेला आहे. तुम्हाला इथे डेली व्हिडिओ इथे टाकण्याचा मी जवळजवळ प्रयत्न करणारच आहे, पण तसं माझ्याकडून जमत नाही आहे. मी खूप वेळा म्हणते की डेली मी वर्क करेल पण नाही होते तसं काही. आणि मुलांचं सकाळी सकाळी डबा असतो, बाकीचं स्वयंपाक पाणी गायांचं जे काम असतं त्याच्यामुळे मी जास्त करून गुंतलेले असते तिकडे पण. आणि ह्या दोनही कामांमध्ये मला व्हिडिओकडे वेळ भेटत नाही आहे. पण हे याच्यामध्ये काही माझ्याही चुका असू शकतात. व्हिडिओ मी तर डेली करायलाच पाहिजे आणि आता मी त्यावरती काम करणार आहे. तर हे बघा, ते बॉक्सेस जे आहेत पूर्ण चांगले पॅकिंग बॉक्स त्यांनी घरूनच आणलेले होते. येवल्यावरून आले आहेत, येवला आमच्याकडून भरपूर लांब आहे आणि खूप संध्याकाळची वेळ होती. तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे काय झालं की मला वाटलं की त्यांना म्हटलं तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं, कारण खूप उशीर होणार आहे तुम्हाला जाताना. तर ते म्हटले काही नाही, आम्हाला सवय आहे म्हणून आम्ही इथे जवळ त्यांची कुठेतरी सासूरवाडीचं नाव त्यांनी सांगितलं. तर म्हटलं काही हरकत नाही, तर व्यवस्थित जावा, आणि संध्याकाळ झालेली आहे. तर पॅकिंग वगैरे व्यवस्थित असे यांनी केलेले आहे. तर शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, आणि नेक्स्ट टाईम ते पुन्हा आपल्याकडे अंडे घ्यायला येणार आहे तर आपण तोही व्हिडिओ ते घेणार आहोत. तर त्याचबरोबर आपण त्यांचा पण व्हिडिओ ते घेणार आहोत की ते काय करतायत, कुठलं वर्क करतायत. आणि त्याचबरोबर आपण बघूया की आता शेतकरी लोक पण जोडधंदाकडे कसे वळालेले आहे. तर हा एक त्यांचा जोडधंदा म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. तर चला, अशा पद्धतीने म्हणजे तरुण पिढी जी आहे तर ही व्यवसायाकडे वळलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आता हे आपल्या इकडचे जे अंडे आहेत हे आपल्या येवल्या भागामध्ये जाणार आहेत, म्हणजे खूप लांब आहे अंतर, असं जवळ नाही आहे. किंवा मला असं म्हणायचं की आता नवले पोल्ट्री फार्म ही येवल्यापर्यंत पोचलेली आहे, पेमेंट झालेलं आहे आणि कॅश पेमेंट इथे यांनी केलेलं आहे. तर चला, आता हे निघालेले आहे. तर यांना म्हटलं की नेक्स्ट टाईम लवकर या, कारण खूप उशीर करू नका, कारण संध्याकाळी तुम्हाला लवकर आलंच काय म्हणजे कुणीही आलं तरी मला वाटतं की संध्याकाळी अंधाराच्या अगोदर जाणे त्यांनी ज्याच्या घरी पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण घरचे लोक वाट बघत असतात, आणि गाडीवर जाणारे त्यांना घरच्यांचं काही वाटत नाही, ते इकडे तिकडे त्यांचं चालू असतं हिंडणं फिरणं, पण घरच्यांना खूप जास्त काळजी असते. आता मुलांना सवय असतेच, पण माझं जे मनातली भीती जी प्रत्येकासाठीच असते ती इथे मी व्यक्त केलेली होती. आणि अशा पद्धतीने बॉक्सेस वगैरे घेऊन आल्यानंतर ते त्यांचं अंडे व्यवस्थित पॅकिंग करून, आणि मूळ म्हणजे त्यांनी जे तूस होती जे भूस होतं ते देखील घरून आणलं होतं, कारण मी जे आणलेलं होतं ते त्यांना
त्यांनी थोडंसंच वापरलं होतं, कारण माझ्याकडे दुसरं काही भूस नव्हतं आणि त्याच्यामुळे मी सोयाबीनचं भूसच त्यांना दिलं होतं. तर चला, अशा पद्धतीने मला एवढं सांगायचं होतं की शेतकरी वर्ग जेव्हा आपला पोल्ट्री फार्मकडे वळालेला आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि नव्याने काहीतरी सुरुवात करतायत. तर यांना मी सगळ्यात अगोदर मी यांना अभिनंदन करेल की यांनी पोल्ट्री आता हॅचिंग मशीनला चालू केलेली आहे आणि नेक्स्ट वेळ जेव्हा ते अंडी घ्यायला येतील तर तेव्हा आपण त्यांचा प्रॉपर व्हिडिओ इथे घेणार आहोत आणि तो पण इथे चॅनलवरती टाकणार आहोत. तर चला, अशा पद्धतीने जे आहे तर मी माझा तर व्हिडिओ ते संपवते. तुम्हाला पण पोल्ट्री फार्मसाठी हॅचिंग मशीनसाठी अंडे पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या फार्मवरती मिळून जातील, पण क्वांटिटी कमी आहे अंड्यांची, खूप जास्त नाही आहे. तर अगोदर फोन करावा आणि फोन केल्यानंतर तुम्हाला फोन केल्यानंतरच बुकिंग होणार आहे अंड्यांची. बुकिंग झाल्यानंतर पेमेंटची पण बुकिंग होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंडे मिळून जातील. तर चला, अशा पद्धतीने मी आता माझा व्हिडिओ ते संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.